टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Unit 1, Chapter number 5, The Story of Sindbad the Sailor. Children, today we are going to learn the story of Sindbad the Sailor. I hope you all know who is Sindbad. Sindbad was one of the sailor who was living in the Baghdad. He was fearless, he was very brave, honest and generous man, and his stories are well known all around the world. So today we are going to learn one of the story from his storybook. The name of the book is The Book of 1001 Nights or the Arabian Nights. These are the two books in which we have the stories of Sindbad the Sailor. So today we are going to learn one of them. So let's start. The story of Sindbad the Sailor. The story of Sindbad and his 7 fantastic voyages appear in the huge collection of stories. हा सिंदबाद जो खलाशी होता, खलाशी होता सिंदबाद, हा जो सेलर होता, त्याच्या 7 फॅन्टास्टिक स्टोरीज आहेत. वॉयजेस म्हणजे काय तर समुद्रामध्ये लांबचा प्रवास करणे, ह्याला वॉयज असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. सो ही हॅज 7 फॅन्टास्टिक वॉयजेस, म्हणजे त्याच्या 7 असे फॅन्टास्टिक प्रवास आहेत, फॅसिनेटिंग प्रवास आहेत, ज्याच्याबद्दल स्टोरी बुकमध्ये लिहिलं गेलेलं आहे. द बुक ऑफ 1001 नाईट्स ऑर दी अरेबियन नाईट्स. आणि ह्या कोणत्या बुक्स आहेत तर 2 बुक्स आहेत. एकाचं नाव आहे द बुक ऑफ 1001 नाईट्स अँड द अनदर वन इज दी अरेबियन नाईट्स. ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे 7 वॉयजेस आहेत सिंदबाद द सेलरचे, ते आपल्याला ह्याच्यामध्ये वाचायला मिळतात. द स्टोरी टेल्स अस दॅट सिंदबाद वॉज अ फेमस सेलर हू लिव्ड इन बगदाद. आता ह्या गोष्टी आपल्याला काय सांगतात तर सिंदबाद हा जो सेलर होता, हा जो खलाशी होता, तो कसा होता, तो खूप ब्रेव होता आणि तो कुठे राहायचा तर बगदादमध्ये राहायचा. ही वॉज ऑनेस्ट, जनरस अँड ब्रेव. तो कसा होता, तो खूप शूर होता, प्रामाणिक होता आणि जनरस. जनरसचा मीनिंग काय बरं असेल, म्हणजे तो असामान्य होता फार. त्याच्यामध्ये जी लोक म्हणजे पैसे मिळवण्यासाठी, खूप पैसे मिळवण्यासाठी तो धडपड करायचा आणि तो पैसे ते कशासाठी कमवायचा तर दुसऱ्यांना देऊन मदत करता यावी म्हणून तो ही धडपड करायचा. तर थोडक्यात जनरस म्हणजे काय, द पर्सन हू बिकम्स हॅपी टू गिव्ह मोर मनी ॲज इन फॉर्म ऑफ हेल्प. म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की जनरस म्हणजे तो एक असामान्य व्यक्ती होता, म्हणजे तो दुसऱ्यांसारखा नव्हता. ही वॉज नॉट कॉमन. ही हॅड मेनी ॲडव्हेंचर्स ऑन इच ऑफ हिज वॉयजेस. त्याचे हे जे 7 प्रवास होते, त्या 7 प्रवासांमध्ये प्रत्येक प्रवासाच्या वेळेला त्यांनी एक नवीन ॲडव्हेंचर जो आहे तो अनुभवला. ही ओव्हरकेम great dangers and returned home safely from each of his voyages. And whatever difficulties came in front of him during these voyages, तो त्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर आला, सेफली तो बाहेर आला आणि आपल्या घरी पोहोचला. जे काही त्याच्यासमोर कठीण प्रसंग आले त्यातून तो बाहेर आला आणि मग तो आपल्या घरी प्रत्येक वेळी व्यवस्थित सेफली जो आहे पोहोचला. हिअर्स द स्टोरी ऑफ हिज फर्स्ट वॉयज. तर आता आपण त्याचं जे पहिलं वॉयज, त्याचा पहिला जो प्रवास होता त्याची ही स्टोरी आपण पाहणार आहोत. द फर्स्ट वॉयज. सिंदबाद सेट सेल विथ अ कंपनी ऑफ मर्चंट्स ऑन अ बिग शिप. सिंदबाद जो होता त्याने आपला हा जो प्रवास आहे तो एका मोठ्या जहाजावर सुरू केला आणि त्याच्यासोबत कोण होते, त्याच्यासोबत कोण होते, कंपनी म्हणजे इथे काय तर त्याच्यासोबतचे लोक. तर त्याच्यासोबतचे कोण लोक होते तर हे व्यापारी होते. मर्चंट्स मीन्स व्यापारी. तर त्यांनी
मोठ्या एका जहाजावरती ह्या व्यापाऱ्यांसोबत आपला प्रवास जो आहे, पहिला प्रवास जो आहे तो सुरू केला. फ्रॉम टाईम टू टाईम दे स्टॉप ॲट व्हेरियस पोर्ट. आणि सिंदबाद आणि त्याच्यासोबत असलेले हे व्यापारी वेळोवेळी जे आहे, जिथेही त्यांना लँड दिसायचं, पोर्ट म्हणजे काय तर जमीन, जिथे जमिनीचा भाग त्यांना दिसायचा तिथे ते थांबायचे किनाऱ्यालगत आणि त्या जागेवर मग ते गोष्टी ज्या आहेत त्यांची विक्री आणि खरेदी करायचे. देन दे सोल्ड दे मर्चंडाईज अँड बॉट न्यू थिंग्स टू ट्रेड. आणि तिथे त्या जागेवर पोहोचल्यानंतर, त्या पोर्ट्सवर पोहोचल्यानंतर ते काय करायचे तर मर्चंडाईज म्हणजे काय, मर्चंडाईज म्हणजे गुड, म्हणजे वस्तू ज्या आपण सेल करण्यासाठी नेतो. पूर्वीच्या काळामध्ये लोक जे आहेत तो व्यापार असाच करायचे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या जागेत बनवल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या ते दुसऱ्या जागेत बनवून जाऊन विकायचे आणि तिथून ते पैसे मिळवायचे. ट्रेड म्हणजे काय तर व्यापार. वन डे when their ship was sailing smoothly across the sea. एके दिवस जेव्हा त्यांची ही जी शिप, त्यांचं हे जे जहाज होतं ते खूप स्मूथली छानपैकी जेव्हा तरंगत होतं समुद्रामध्ये, दे स्पॉटेड अ स्मॉल आयलँड. त्यांनी काय पाहिलं तर त्यांनी एक लहानसं बेट पाहिलं. आयलँड म्हणजे बेट, स्पॉटेड म्हणजे पाहिलं, त्यांना दिसलं. ॲट अ डिस्टन्स, थोड्याशा लांबीवर त्यांना ते दिसलं. दे हॅड नॉट सीन लँड फॉर मेनी डेज. कारण समुद्रामध्ये ते बरेच दिवस प्रवास करत असल्यामुळे त्यांनी बरेच दिवस जे आहे लँड म्हणजे काय जमिनीचा भाग हा त्यांनी पाहिलाच नव्हता. कारण चारी बाजूला त्यांच्या काय होतं तर अथांग असं समुद्र होता, त्यामुळे त्यांनी जमीन पाहिली नव्हती. आणि म्हणून जमीन पाहिल्यानंतर ते खुश झाले, ते बेट पाहिल्यानंतर ते खुश झाले. They had not seen land for many days and felt both surprised and happy to see the island. आणि म्हणून ते बेट पाहिल्यानंतर ते खूप खुशी होते आणि थोडेसे चकितही होते, म्हणजे मिक्स्ड इमोशन होते. दे सेल क्लोज टू द आयलँड. आता आयलँड पाहिल्यावरती ते त्याच्या जवळ गेले, बोट जी आहे ती त्याच्या जवळ नेऊ लागले. द कॅप्टन ऑफ द शिप अलाउड देम टू गो देअर फॉर अ पिकनिक. आणि मग बऱ्याच दिवसांनी जमीन पाहिल्यानंतर, तो आयलँड पाहिल्यानंतर त्या लोकांनी कॅप्टनला जे आहे तिथे थांबण्याची विनंती केली. आणि मग तो जहाजाचा जो कॅप्टन होता, कॅप्टन म्हणजे कोण तर कॅप्टन म्हणजे जहाजावरील एक अशी व्यक्ती ज्याच्याकडे सगळ्या अथॉरिटीज असतात आणि त्याचं काम काय असतं तर त्या जहाजावर जी लोकं आहेत त्यांची देखरेख करण्याचं कामसुद्धा त्याचं असतं, त्यांची काळजीसुद्धा त्याला घ्यावी लागते. सो द कॅप्टन ऑफ द शिप अलाउड देम टू गो देअर फॉर पिकनिक. आणि बरेच दिवस समुद्रामध्ये प्रवास करत असल्यामुळे तो जो जहाजाचा कॅप्टन होता, शिपचा जो कॅप्टन होता, त्यांनीही त्यांना परमिशन दिली त्या बेटावर जाऊन पिकनिक करण्याची. एव्हरीवन वॉज एक्सायटेड. आणि म्हणून सर्वजण जे आहेत ते खूप खुश होते, एक्सायटेड होते, उत्सुक होते. ऑन द आयलँड दे स्ट्रोल्ड अराउंड. स्ट्रोल्ड म्हणजे काय, इकडे तिकडे फिरणे. ते काय करू लागले, त्या आयलँडवर इकडे तिकडे फिरू लागले. सॅंग अँड डान्स, गाऊ लागले, नाचू लागले. सम पीपल बिगेन टू वॉश क्लोथ्स. आता बरेच दिवस समुद्रामध्ये असल्यामुळे काही लोकांना त्यांचे कपडेसुद्धा धुवायचे होते आणि मग काही लोक तिथे उतरल्यावर आपले कपडे धुवू लागले. सम लिट फायर्स टू कुक मील. काही लोकांनी जे आहे शेकोटी पेटवली जेवण बनवण्यासाठी. सून अ ब्रीज स्प्रँग अप. लवकरच काय झालं तर हे सगळं करत असताना ब्रीज म्हणजे एक वादळ, हवा अशी सुटली. स्प्रँग अप म्हणजे डेव्हलप और बिगिन टू ब्लो सडनली, म्हणजे सडनली तिथे वादळ सुटलं, हवा सुटली. द फायर बिगिन टू ब्लेज. आणि लोकांनी जेवण बनवण्यासाठी ज्या शेकोटी पेटवल्या होत्या, फायर जाळलं होतं, ते काय व्हायला लागलं, ते स्ट्रॉंगली बर्न व्हायला लागलं. हवेच्या झोक्यामुळे ते अजून जोरात त्यांनी पेट घेतला. सडनली द लँड बिगिन टू शेक. आणि ज्या जमिनीवर ते उभे होते, ज्या आयलँडवर ते उभे होते, सडनली ती जी जमीन आहे ती शेक व्हायला लागली, हलायला लागली आणि मूव्ह व्हायला लागली. विथ अ शॉक द पिकनिक पार्टी रिअलाइज दॅट द आयलँड वॉज नॉट ॲन आयलँड एट ऑल.
आणि लवकरच त्या लोकांना कळलं, जे तिथे पार्टी करत होते, नाचत होते, गात होते, त्या सगळ्यांना लवकरच कळलं की हे आयलँड नाही आहे, ही जमीन नाही आहे. दे वेर ऑन द बॅक ऑफ ह्यूज सी मॉन्स्टर. आणि मग त्यांना कळलं की ते कशावर उभे आहेत, तर ते एका सी मॉन्स्टरच्या पाठीवर उभे आहेत. आता सी मॉन्स्टर म्हणजे काय, तर समुद्रात राहणारे असे मोठे जीव ज्यांच्यापासून आपल्याला धोका होतो, त्यांना आपण सी मॉन्स्टर असं म्हणतो. अँड इट हॅड स्टार्टेड मूव्हिंग. आणि कारण तो तिथे पाण्यामध्ये झोपलेला आणि हे लोक त्याच्यावर जाऊन नाचू लागले, तिथे आग पेटवली त्यांनी, त्यामुळे हा जो मॉन्स्टर आहे तो जागा झाला आणि मग तो हलू लागला आणि त्यामुळे तिथे वादळ वगैरे आलं. अँड इट हॅड स्टार्टेड मूव्हिंग. आणि म्हणून तो हलू लागला आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तिथे घडल्या. पीपल बिगिन टू स्क्रीम. लोक जे आहेत ते ओरडू लागली जोरजोरात. स्क्रीम मीन्स ओरडणे. दे लेफ्ट देअर पॉट्स अँड पॅन्स, देअर क्लॉथ्स बोथ वॉश अँड अनवॉश अँड रश बॅक टू द शिप. आता त्यांनी काय केलं, तर त्यांनी जेवण बनवण्यासाठी जी भांडी आणली होती, धुण्यासाठी जे कपडे आणले होते, ते सगळं तिथे सोडून ते पळू लागले. धुतलेले कपडे आणि न धुतलेले कपडे दोन्ही तिथे ठेवून ते पुन्हा पळू लागले. कुठे पळू लागले, तर त्यांची जी शिप होती तिच्याकडे ते पळू लागले आपला जीव वाचवण्यासाठी. द कॅम्पियन ऑर्डर्ड हिज मेन टू सेट सेल इमिजिएटली इन ऑर्डर टू मूव्ह अवे फ्रॉम द मॉन्स्टर. आणि जो कॅप्टन होता तो त्या शिपचा, त्यांनी लगेच लोकांना ऑर्डर दिलं, त्या माणसांना ऑर्डर दिलं की ती जी शिप आहे, ते जे जहाज आहे, ते तिथून आपल्याला इमिजिएटली काय करायचं आहे, तर घेऊन जायचं आहे, की जेणेकरून तो मॉन्स्टर जो आहे तो त्या शिपला आणि त्याच्यावर असलेले जे बाकी लोक आहेत त्यांना काही इजा पोहोचू नये. द सी मॉन्स्टर प्लंग डीप इन टू द सी. आता तो जो सी मॉन्स्टर होता तो त्या सीमध्ये खोलवरपर्यंत जाऊ लागला. मेनी ऑफ द पीपल मॅनेज टू क्लाइंब अबॉर्ड द शिप. बऱ्याचशा लोकांनी ती शिप, ते जे जहाज होतं त्याच्यावर पुन्हा ते लोक पोहोचले. बट मेनी सँक इन टू द सी विथ सो कॉल्ड आयलँड. पण बरेचसे लोक जे आहेत ते त्या आयलँड, म्हणजे तो जो मॉन्स्टर होता ज्याच्या पाठीवर ते आयलँड समजून उतरले होते, बरेचसे लोक तिथेच अडकले, ते त्या जहाजापर्यंत पोचूच शकले नाही. सिंदबाद अलोन डिड नॉट ड्रोन द सी. सिंदबाद एकटाच नव्हता जो त्या समुद्रामध्ये सापडला होता, तो ड्रोन करत होता, तो त्या ज्या समुद्राच्या लाटा होता त्यांच्यावर तो तरंगत होता. बट ही कुड नॉट रीच द शिप. पण तो प्रयत्न करत होता त्या शिपकडे पोचण्याचा, पण तो पोचू शकला नाही. ही सॉ इट सेलिंग फार फार अवे. आणि मग त्यांनी बघितलं की ती जी शिप आहे ती त्याच्यापासून दूर दूर चालली आहे. म्हणजे त्या शिपच्या कॅप्टननी जेवढे शिपवर लोक होते त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी ऑलरेडी ऑर्डर दिलेले ते शिप तिथून घेऊन जाण्यासाठी. आणि म्हणून सिंदबादपासून ती जी शिप आहे ती दूर दूर चालली होती. ही वॉज नाव ॲट द मर्सी ऑफ द वेव्स. आता सिंदबाद जो होता त्याच्यावर कोण दया दाखवू शकत होतं, तर फक्त ह्या ज्या लाटा आहेत त्याच त्याच्यावर दया दाखवू शकत होत्या. मर्सी म्हणजे दया, वेव्स म्हणजे लाटा. बिंग टॉस हिअर अँड देअर. इकडे तिकडे त्या समुद्राच्या ज्या लाटा होत्या त्यांच्यासोबत सिंदबाद जो आहे तो वाहत होता इकडून तिकडे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. जशा लाटा येत होत्या त्या लाटांच्या प्रवाहाप्रमाणे सिंदबाद जो आहे तो त्या लाटांबरोबर वाहत चालला होता. ही क्लंग टू अ पीस ऑफ वूड. आणि मग त्याने काय केलं, तर त्याला जवळच दिसलेला लाकडाचा जो भाग होता तो त्यांनी क्लंग म्हणजे काय, तर पकडणे, टाईटली पकडणे. त्याने त्या लाकडाचा भाग जो आहे तो टाईटली पकडला. अँड समहाऊ मॅनेज टू कीप अ फ्लोट. आणि त्यांनी कसं तरी मॅनेज केलं, त्यांनी कसं तरी स्वतःला वाचवणं मॅनेज केलं आणि तो त्या जो पीस ऑफ वूड होता त्याच्या सहाय्याने तो त्याला पकडून तो त्या पाण्यावरती तरंगत राहिला. ही स्पेंड द नाईट अलोन ॲट सी. आणि तसंच तरंगत त्यांनी त्या लाकडाच्या सहाय्याने त्याला पकडून त्यांनी ती रात्र त्या एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये घालवली. सो I hope children you have understood this story and you have enjoyed this till now. So the further part, the part 2 of this lesson we will see in the next class. Thank you.